नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज पुन्हा एकदा मी माझ्या आजोबांसोबत ब्लॉग शूट करतेय. तर कालचा ब्लॉग तुम्ही याच्या अगोदरचा एक ब्लॉग पाहिला असेल. त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणी किंवा जुन्या आयुष्यातल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या होत्या. तर आज पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात काही गोष्टी. सांगा बापू, तुम्ही कामाला कुठे होते अगोदर? पाणी गोष्ट होतं पुण्यात. पुण्याला 6 महिने केले. 6 महिने केले. काय केलं? पाणी दाखवलं? नाही, काम केलं 6 महिने त्याच्यात. आणि मग त्याच्यानंतर गावी आलो. पांडव पाणी तुम्हाला कसं कळालं की तुम्हाला पाणी बघता येतं? मी गेलो गावाच्या खातो त्यावेळी मग पहिली गोष्ट पहिली गोष्ट पहिल्या पद्धती आणि मग मी म्हणलं मला कळत नाही, जाऊ कधी हा आम्ही जावा काय काय पाहणं म्हणजे मी पाणी लागलं बिघाड बंधू मी पाहणार सगळी माणसं कुठली माणसं कुठली आता गाड्या उगाड्या बरं, तुम्हाला पहिल्यांदा किती पैसे दिलेले त्यांनी पाणी बघायचे? लय पैसे कमावले. नाही, पहिल्यांदा तुम्ही पाणी बघितलं ना ते विहिरीचं, हा तेव्हा किती पैसे दिले त्यांनी तुम्हाला? 5 रुपये 5 रुपये. ते काय गोष्ट आहे. लय पैसे. किती वर्ष झाले आता त्याला? 65. तुमचं वय किती होतं तेव्हा? 25 वयात लावले. आणि मला काय पण मी गावला कोणाला काय गावला मला गोष्ट होता माळेगाव ती म्हणला आपल्याला बिल खाते घ्यायला मला काय करा कुठं खाणार गोष्टी काय बोललं मग ते रामभाऊ पाय आपल्या गावात नाही ऊस खाण्यावर आणि मला मोठी धाव पाणी म्हणलं लागू नाही लागू म्हणलं. तुम्ही असं नारळ हातात घेऊन पाणी बघायचं का? तुम्हाला दिसतं पाणी? कसं दिसतं? किती फुटे हे स्पष्ट सांगणार. 1000 पर्यंत सांगितलं. 1000 फूट. तुम्हाला नारळ असं हातात घेऊन पाणी बघता येतं का? कसं बिना नारळ? किती फुटापर्यंत दिसतं तुम्हाला? 1000 फुटापर्यंत. 1000 पर्यंत दिसते बा. आणि मग तेव्हापासून जी लाईन लागली ती भयंकर गाड्या रोज 7-5 फुटाच्या दिवस पाहत नाही. हा का? हा लय पाणी. तुम्ही लग्न कितव्या वर्षी गेले? 26 वर्ष 25 वर्ष. आपाट मध्ये सातारा वाई कोल्हापूर उदगीर खेडेगाव सातारा गाडीवर जायचे? बस? गाडी सगळं गाडी कोल्हापूर सातारा. तुम्ही पहिली गाडी कधी घेतली? गाडी घेतली की 25 वर्ष. नवीन गाडी स्टार्टिंगला. किती हजाराची होती ती? गाडी होती 5,000. 5,000ची. तुमच्याकडे म्हणजे बाकी लोकांकडे होत्या का तेव्हा गाड्या? का एकच गाडी तुमच्याकडेच होती? माझ्याकडे गाडी. सायकल नव्हती कोणाला काय नाही बैलगाडी जायचं बाळामध्ये. आता माझं वय 90 आहे. वर लांब गेलो. म्हणजे तुम्ही 65 वर्षापूर्वीच सांगताय हे सगळं? मागचं पाहिजे आठवण. देश स्वतंत्र झाला तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होते? आपला भारत देश स्वतंत्र झाला ना तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होते? तुम्हाला कळायचं का तेव्हा? हा मग काय सगळं काय माझं मिलिटरी आली माणसं पकडून येते बसली करायला. मिलिटरी मध्ये रणगाड्या आलते नाही आमच्या पहिलं पूर्ण माणसं पकडून मिलिटरीत भरती करायला? नाही पोलीस मध्ये कुठे काय केलं नाही. मग तुम्ही का नाही गेले?
गेली काय पण माझे आजोबा पाणी बघतात, तर त्यांनी ते त्यांचे अनुभव सांगितले. ते कुठे कुठे पाणी दाखवायला जायचे. आणि देश स्वतंत्र होण्यापूर्वी रणगाडे यायचे आणि लोकांना पकडून मिलिटरी आणि पोलीसमध्ये भरती करायचे. आणि ते सुद्धा गेले होते, तर ते सांगत होते की आम्ही पळून आलो, आम्हाला नेलं होतं त्यांनी पकडून भरतीसाठी. तर असे काही त्यांनी त्यांच्या आयुष्यातले प्रसंग सांगितले, ज्याच्यामुळे खरंच मला खूप त्या जुन्या दिवसांचं खूप हेवा वाटत होता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ.